पहिल्याच प्रयत्नात आजचा माझा प्लम केक बघा किती मस्त सुपर सॉफ्ट झालाय। अंड, मैदा, अल्कोहोल असं काहीही न वापरता आजचा हा प्लम केक मी बनवला आहे। सुपर सॉफ्ट, हलका फुलका, जाळीदार प्लम केक बनवण्यासाठीच्या बऱ्याचशा टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। तसेच साहित्य आणि कृती अचूक प्रमाणात दिलेलं असल्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही हा केक बनवाल ना तरी देखील एवढा सुंदर सुपर सॉफ्ट असा तुमचा देखील केक बनेल। तर चला लगेच आपण केक बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2 मीडियम साइजचे संत्र घेतलेले आहेत। सध्या सीझन मध्ये छान रसाळ अशा संत्री आलेले आहेत, तर त्याचा आपल्याला ज्यूस गाळून घ्यायचा आहे। फ्रेश संत्री मिळाली नाही तर तुम्ही रेडीमेड संत्रीचा ज्यूस देखील वापरू शकता। विस्करच्या साहाय्याने अगदी इझिली हा रस आपण काढू शकतो। संत्रीचा रस जो आपण ताजा काढून घेतलाय तो आता आपण मोजून घेऊया। आज आपल्याला अर्धा कप रस लागणार आहे आणि काय गंमत बघा, थेंबर सुद्धा रस एक्स्ट्रा झाला नाहीये, बरोबर अर्धा कप एवढाच हा भरला आहे। तर यामध्ये ना आपल्याला नट्स घालायचे आहेत। तर इथे मी बदाम, काजू आणि अक्रोड बारीक चिरून घेतलेले आहेत, तर साधारण पाव कप आहेत। इथे मी 1 टेबलस्पून मेलन सीड्स घेतले आहेत, 1 टेबलस्पून टूटी फ्रुटी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर चेरी असेल तर ती देखील घाला। 1 टेबलस्पून मी इथं बेरीज घेतलेल्या आहेत। आता हे सगळं आपल्याला एक कमीत कमी 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण काय करूया ना, बाकीची तयारी करूया। तर या केक मध्ये ना मेन स्पाइसेस घातले जातात। इथे मी घेतलीये वेलची, तर साधारण 3 वेलची मी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत 1 इंच एवढा दालचिनीचा तुकडा। आता हे सगळं तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता, पण मिक्सरला एवढीच बारीक होणार नाही आणि त्यामुळे मी इथे काय करते, वेलचीची साल काढून खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। बरेच जण ना यामध्ये काळी मिरी पण घालतात, कोणी कोणी जायफळ घालतात, सुंठ घालतात, तर आपल्या आवडीनुसार आपण हे फ्लेवर कमी जास्त घालू शकतो। मी आज इथे फक्त दालचिनी आणि वेलचीचा वापर केलाय। आता हे छान बारीक कुटलं जावं म्हणून यामध्ये मी अगदी अर्धा चमचा साखर घातली होती, त्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम छान फाईन पावडर झालेली आहे। आता केक बेक करण्यासाठी मी एक टीन घेतलाय, त्याला तेल लावून घेतेय। तेल आपल्याला ब्रशनी व्यवस्थित सगळीकडे ग्रीस करून घ्यायचं आहे। आज माझ्या घरातला बटर पेपर नेमका संपला, तर त्यामुळे मी ही जुनी पद्धत वापरते। यामध्ये मी घातले थोडंसं गव्हाचं पीठ। आता आज आपण हा गव्हाचा केक बनवतोय, मैद्याचा वापर करणार नाहीये, त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ डस्ट करून घेतलंय। एक्स्ट्रा गव्हाचं पीठ काढून टाकायचं आणि आपला हा टीन तयार झाला आहे। आता या केकसाठी ना आपल्याला कॅरमल लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला साखर घ्यायची आहे। साखर मी इथे मोजून अर्धा कप एवढी घेतली आहे। तुम्हाला केक जर जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये आणखी 2 टेबलस्पून तुम्ही साखर वाढवू शकता, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर आता आपल्याला ही साखर ना कॅरमलाइज करून घ्यायची आहे। सुरुवातीला ना साखर अजिबात ढवळायची नाहीये, जेव्हा ती कडेने थोडीशी गोल्डन व्हायला लागेल त्यानंतरच आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे। बघा साखर आपली मस्तपैकी कॅरमलाइज झाली आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये। यामध्ये घालूया पाव कप दूध। इथे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाव कप पाणी देखील वापरू शकता, पण आज मी काय केले ना केक मध्ये मिल्क पावडर वापरणार नाहीये, त्यामुळे इथे मी पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केलेला आहे। आता लो फ्लेम वर आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया। ह्याचा एक सिरप आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता बघा रंग देखील बदलला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे बंद केली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा कॅरमल आणि दूध एकदम छान एकजीव झालेलं आहे, यामध्ये कुठेही लम्स नाहीयेत किंवा कुठेही गाठी राहिलेल्या नाहीयेत। 5 तासानंतर आपले ड्रायफ्रूट पण छान मस्त फुलले आहेत। यामध्ये आता आपण हे जे कॅरमलचं सिरप करून घेतलेलं आहे ते ॲड करूया। प्लम केक मध्ये ना हे सगळे ड्रायफ्रूट्स रम मध्ये भिजवले जातात साधारण 15 दिवस आणि त्यानंतर हा केक बनवला जातो, पण आज आपण हा इन्स्टंट बनवतोय। तर चला इथे मी 1.25 कप गव्हाचं पीठ घेतेय। तर आज आपण ना मैदा वापरणार नाही आहोत, तर इथे गव्हाचं हे विकतचं पीठ घेतलं आहे। यामध्ये घालूया 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च, 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि जे आपण स्पाइस मिक्स बनवलं होतं ना पावडर ती यामध्ये मिक्स करूया। हे सगळं व्यवस्थित चाळल्याने काय होतं ना यातलं आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा स्पाइस मिक्स घातलेलं आहे ते सगळं एकजीव होईल। आता आजचा केक मी हा भांड्यामध्ये बनवतेय किंवा तुम्ही कढईमध्ये कुकरमध्ये देखील बनवू शकता, तर ते आपण प्रीहीट करायला ठेवूया। यामध्ये स्टीलचं स्टँड ठेवूया, म्हणजे काय होईल ना थोडा गॅप राहील आणि मग आपला केक मस्त असा ओव्हन सारखा बेक होईल। तर या पिठाच्या मिश्रणामध्ये आता आपण घालूया अर्धा कप दुधावरची साय।
तर यामध्ये तुम्ही बघू शकता दुधाचा अंश अजिबात नाही आहे. 2 टेबलस्पून रिफाईंड ऑइल. रिफाईंड ऑइल घेताना ऑर्डरलेस रिफाईंड ऑइल घ्या. पीनट ऑइल, कोकोनट ऑइल, त्यानंतर तुमचं मस्टर्ड ऑइल, असं कुठलंही ऑइल आपल्याला वापरायचं नाही आहे. ज्या ऑइलला वास नाही आहे असंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं आणि आपण हे जे नट्स आणि बेरीज जे आपण भिजत ठेवले होते ते मिक्स करून घेऊया. आता हे सगळं आपल्याला ना एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आहे. नेहमीचा जो आपला केक असतो त्याचं जे बॅटर असतं ते थोडंसं रनी असतं किंवा थोडंसं लिक्विडी असतं. तर तेवढं आपल्याला हे लिक्विड ठेवायचं नाही आहे, थोडं हे घट्टच असेल. यामध्ये मी गरजेनुसार साधारण 2 टेबलस्पून एवढं दूध ॲड केलेलं आहे. हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. खूप जास्त ओव्हर मिक्सही करायचं नाही आपल्याला. तर नेहमीच्या केकपेक्षा हे बॅटर घट्ट का असतं तर त्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण खूप सारे नट्स, ड्रायफ्रूट्स, बेरीज घातलेले आहेत. बॅटर जर आपण पातळ केलं तर त्या सगळे नट्स जे आहेत ते केकच्या खाली जाऊन तळाला जाऊन बसू शकतात. त्यामुळे आपल्याला हे बॅटर घट्ट ठेवायचं आहे. केक टीनमध्ये आता आपण हे सगळं बॅटर ट्रान्सफर करून घेतलं आहे. आता आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे एकसारखं करून घेऊया. आज नेमकं काय झालं ना, हा केक करत असताना माझ्याकडे सारखी लाईट जात होती. तर तसाही आज मला हा केक ओव्हनमध्ये बेक करायचा नव्हताच, कारण बऱ्याच वर्षात ना मी भांड्यामध्ये केक बेक केलेला नाही आहे. ओव्हनपेक्षा ना जर तुम्ही भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये, कढईमध्ये केक बेक कराल ना, त्याचा जो सॉफ्टनेस असतो ना तो एक वेगळ्याच लेव्हलचा असतो. तर चला आता सगळे ड्रायफ्रूट्स, नट्स, बेरीज असे सजवलेत मी केकवर. आता आपण हा केक ट्रान्सफर करूया भांड्यामध्ये. चला आता केक बेक करतानाच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगायच्या आहे, नाही तर केक बिघडू शकतो. भांड्यावर झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम 2 मिनिटांपर्यंत आपल्याला हाय ठेवायची आहे आणि नंतर 50 ते 55 मिनिटांपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. साधारण 40 मिनिटांनंतर तुम्ही केक एकदा उघडून बघू शकता. केक बेक करायला ठेवल्यानंतर 40 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला झाकण उघडून अजिबात बघायचं नाही आहे. जर तुम्ही आधीच असं झाकण उघडून बघितलं तर काय होतं ना, आतमध्ये जे टेम्परेचर मेंटेन झालेलं असतं बेकिंगचं ते कुठंतरी डिस्टर्ब होतं आणि मग त्यामुळे बेकिंग होण्याची जी प्रोसेस आहे किंवा केक फुलण्याची जी प्रोसेस आहे ती कुठेतरी स्लो डाऊन होते. त्यामुळे केक आपला मध्ये फुलत नाही. तर आता इथे जाळी रॅकवर मी हा केक काढून घेतलाय आणि जे ड्रायफ्रूट्स आहे त्याला थोडंसं मध ब्रश करते. आता 5 मिनिटांपर्यंत आपल्याला केक कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचा आहे. 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे. केक अजूनही खूप जास्त गरम आहे, त्यामुळे तो आपल्याला जाळी रॅकवरच थंड होऊ द्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर केक आपण डिमोल्ड करून घेऊया. आणि बघा किती छान आपला हा केक डिमोल्ड झालेला आहे. आज मी बेकिंग पेपर देखील वापरला नव्हता तरी पण एकदम छान असा निघून आला आहे. कलर तुम्ही बघू शकता, त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. केक हा अजिबात डेन्स होत नाही, त्याचं तुम्ही हाईट बघू शकता. खूपच सुंदर असा आपला हा केक झालेला आहे. आज मी हा केक बनवला ना तर ह्यातला मला घरामध्ये फक्त 2 ते 3 पीस राहिले, बाकीचे सगळे माझे वाटण्यामध्येच गेले. तर चला आता केक आपण कट करून घेऊया. तुम्ही सुद्धा जर कधी याआधी प्लम केक बनवला नसेल किंवा ट्राय केला नसेल ना तर मी तर तुम्हाला असंच सांगेल की यावर्षी नक्की ट्राय करा. खूप सुंदर असा हा प्लम केक बनला होता. म्हणजे मला वाटलं होतं कदाचित यामध्ये स्पायसेस टाकल्यामुळे आभाला आवडणार नाही, पण हा केक झालाच इतका टेम्पटिंग होता ना की ती लिटरली डब्याला सुद्धा घेऊन गेली. ह्याचे तुम्ही कट्स बघू शकता, किती फाईन कट झालेला आहे. तर आपण यामध्ये जे कॉर्नस्टार्च घातलं होतं ना त्यामुळे ह्याचं टेक्स्चर इतकं सुंदर येतं. नट्स, बेरीज केकच्या प्रत्येक बाईटमध्ये येत होते, कुठेही ते केकच्या तळाला जाऊन बसले नव्हते. आता केक तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे याची जी जाळी आहे ती तुमच्या लक्षामध्ये येईल. पहा किती सुंदर जाळी आलेली आहे. म्हणजे मी तर म्हणेल मस्ट ट्राय अशीच ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपी तुम्हाला हव्या असतील आणि अजूनपर्यंत तुम्ही मिमीज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अजूनपर्यंत प्लम केक बनवला नाहीये अशांपर्यंत ही रेसिपी नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा. बाय.